व्हेरी गुड. याच्याकरता तर टाळ्या वाजवा. ज्या पद्धतीने कापूर खाल्ला, हा कापूर तुम्ही आम्ही कोणी खाऊ शकतो, देवी पण खाऊ शकतो. म्हणजे देवी जशी खात असते त्या पद्धतीने आपण सगळे खाऊ शकतो. आता हा कापूर मी पण खातो आणि तुला का बरं काय झालं? हा बघा, हा कापूर आहे, मस्त उघडा दाखवला तो, म्हणजे तुम्हाला जर दिसली तर हे सहज कोणी करू शकतो, कारण 3.5 सेकंद पर्यंत आपली त्वचेला काही होत. हा जो कापूर आहे इथं घेतला आपण गळातावर असं छान खेळवला आणि देवीत खरंच ताकद आहे. ती असं काही वेळ खूप बराच वेळ ठेवते आणि ही वडी जी आहे ती वडी एवढी लहान नसते, बरीच मोठी असते. ही जरा लहान वडी असल्यामुळं लवकर हिला एक्सेप्ट करायचं, म्हणजे लवकर काढायची किंवा लवकर खेळवायची गरज नाही. तर ते लहान मुलं एवढंच आहे. तर हे खेळवत असताना काही वेळपर्यंत वरचा जो थर आहे त्याच्यातच आग असते, त्याच्यामुळे ती बराच वेळ इथं ठेवू शकते. त्याच्यानंतर दुसऱ्या हातावर आणि कापूर घेते तोंडात आणि ती बाहेर काढत नाही, ती घेऊन टाकते. घेऊन टाकल्यानंतर असं काही खूप फरक पडत नाही. सकाळी एकदा जायचं सोडून 2-4 म्हणजे कापूर खाल्ल्यानंतर तो जो काही परिणाम आहे तो बघावा लागतो. त्याच्याकडे देवी अंगात आलेली असल्यामुळे ते स्वीकारायला तयार असते. कोणीतरी यायचं, व्हेरी गुड. काही नाही, हातावर घ्यायचं पटकन तोंडात टाकायचं, बाकी काही हात तोंडात टाकायचं. थँक्यू. नेमकं याच्यामध्ये सिंपल लॉ असा आहे की ही 3.5 सेकंद पर्यंत आपली कातडी जी आहे हिला इथं पोहोचवते. छान आपण 1, 2, 3, 4, 5 पर्यंत म्हणू शकतो. मग इकडे टाकायचं, अजून मग तोंडात टाकायचं. तोंडही आपण काही वेळ उघडं ठेवू शकतो, जसं तुम्ही बघितलं, आणि त्याच्यानंतर बंद करून द्यायचं. खूप जास्त वेळ नाही ठेवायचं. तोंड बंद केल्यानंतर जो ऑक्सिजन जळण्याकरता लागतो तो बंद होतो, तो मिळत नाही. त्याच्यामुळं कापूर विजतो. कापूर विजल्यानंतर तो काढून टाकायचा. फक्त आपण एवढी एक काळजी घ्यायची, एवढंच याच्या मागे आहे. जर समजा आपल्याला असं वाटतं का देवीमध्ये ताकद आहे तिच्यामध्ये आणि खरंच ती चमत्कार वगैरे करू शकते, तर मग एकच काम करायचं, त्या देवीला म्हणा इथं हातावर कशाला कापूर